निंबाळकर यांनी शिवसेना युबीटी पक्ष सोडलेला आहे आणि ते आता शिवसेनेसोबत गेलेले एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणि त्यांनी आपली राजकीय भूमिका सुद्धा विशद केलेली आहे, ज्याबद्दल संदिग्धता होती गेल्या 4 ते 5 दिवसांपासून, पण आता स्पष्टता आलेली आहे। एकनाथ शिंदे यांच्या सोबत ओमराजे निंबाळकर हे जाणार आहेत। सामान्य माणसाच्या कामासाठी आम्ही आहोत, त्याच्यामुळे मी शिवसेनेत एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतोय असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे। मी सार्वजनिक जीवनात ज्यासाठी आलो त्या कारणासाठी आज मी हा निर्णय घेत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय आणि त्याचबरोबर जो निकाल आला तो अत्यंत निराशाजनक आहे आणि त्याबद्दल सुद्धा त्यांनी काही गोष्टी माध्यमांशी बोलताना आता सांगितलेल्या आहेत। शिंदे सुद्धा यापुढे आपल्या मदतीला चांगल्या उद्देशासाठी धावून येतील हा विश्वास देखील ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केलेला आहे। कुठल्याही दडपणाशिवाय मी हा निर्णय घेतलेला आहे, कुठलंही प्रलोभन मला नव्हतं आणि ना माझ्या मागे सीबीआय आहे ना माझ्या मागे ईडी आहे। केवळ विकास कामांसाठी, जनतेच्या कल्याणासाठी आणि कामांसाठी मी हा निर्णय घेत असल्याचं देखील ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे आणि मी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं म्हटलेलं आहे ओमराजे निंबाळकर यांनी। त्याच्यामुळे आता जवळपास ऑपरेशन टायगर हे यशस्वी झाल्याचं दिसतंय, कारण ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेसाठी नेमके अनेक कयास लावलेले जात होते, प्रश्न उपस्थित केले जात होते, ते तळ्यात मळ्यात त्यांची सध्या राजकीय भूमिका आहे का असं बोललं जात होतं, पण आज स्पष्टता दिलेली आहे। आपली राजकीय वाट ते नेमकी काय निवडतात याबद्दल एक संदिग्धता होती, ती आता दूर झालेली आहे। ओमराजे निंबाळकर हे आता एकनाथ शिंदेंसोबत असणार आहेत। ठाकरेंची साथ त्यांनी सोडलेली आहे। वाईट वृत्तीला थांबवण्यासाठी जे काही करावं लागेल ते मी करणार, मला कोणीही थांबवू शकत नाही असं देखील ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे आणि मी जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचं ओमराजे म्हणालेले आहेत। पैसा आणि कुठल्याही पदाचा हव्यास मला नाही आणि त्यासाठी मी जाणारा कार्यकर्ता माणूस नाही असं सुद्धा ओमराजे निंबाळकर म्हणाले आहेत। तर सत्तेचा वापर सर्वसामान्यांच्या आनंदासाठी, त्यांच्या कामासाठी, कल्याणासाठी मी करणार आहे आणि त्यासाठी शिंदे धावून येतील अशी अपेक्षा सुद्धा ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केलेली आहे। आज सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत। श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत। आपण जर आमची इथली राजकीय परिस्थिती बघितली असेल, बऱ्याच मंडळींना वाटतंय की आता तुमचा एक पक्ष त्यांचा एक पक्ष। मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की कुठलाही पक्ष असला तर अशा वृत्तीला राजकारणातनं थांबवण्यासाठी जे काय करावं लागणार आहे त्याच्यासाठी ओमराजे कधीच थांबणार नाही ना मला कोणी रोखू शकते। आज ज्या सत्तेची ताकद घेऊन त्या ठिकाणी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जो अन्याय होतोय, आज गावागावातल्या माणसाला त्या ठिकाणी थांबवलं जातंय। काल ज्या पद्धतीनं निकाल आला त्याच्या बाबतीत सीएम साहेब, देवेंद्रजी फडणवीस, श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं। त्यांनी अमित शहा साहेबांबरोबरही माझं बोलणं करून दिलं। आम्ही त्यांना इतकीच विनंती केली की साहेब आम्हाला कुणाचा फेवर नको आहे, पण आम्ही जे संघर्ष मागच्या 20 वर्षापासून करतोय, फक्त न्याय मागतोय, तो न्याय आम्हाला मिळवून द्यावा ही आम्ही कळकळीची विनंती त्या ठिकाणी केली आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः समोर येऊन स्टेटमेंट दिलं आणि सीबीआय त्या ठिकाणी माननीय हायकोर्टात या प्रकरणाबाबतीत अपील दाखल करणार आहे। तर बघितलं ओमराजे यांनी आता निर्णय घेतलेला आहे, राजकीय आता एकनाथ शिंदेंसोबत जाणार आहेत। शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय ओमराजे निंबाळकरांनी घेतलेला आहे। ओमराजे निंबाळकर यांनी घोषणा केलेली आहे, त्याच्यामुळे आज दिवसभरात 6 पैकी 2 खासदारांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। यामध्ये पहिलं नाव आहे नागेश पाटील आष्टीकर यांचं आणि दुसरं नाव आहे आता ओमराजे निंबाळकर यांचं। शिवसेनेमध्ये ते प्रवेश करणार आहेत, त्यामुळे आता हे 6 खासदार सुद्धा एकत्रित प्रवेश करतात का शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंच्या, हे बघावं लागेल। आणखी एक महत्वाची माहिती ओमराजे निंबाळकरांनी बोलताना दिली आहे, ती म्हणजे काल जो निकाल लागला पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातला, त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काल आपलं बोलणं झालं फोनवरून आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत सुद्धा आपलं काल बोलणं करून दिलं आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सुद्धा मी माझी भूमिका सांगितली, न्यायाची अपेक्षा त्यांच्याजवळ व्यक्त केली आणि ते सुद्धा याबाबत सकारात्मक असल्याचं
ओम राजे निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे.